जय गुरु. जय गुरु. नमस्ते. आपण सुरुवात करूयात. तर आपण पाठ 8वा पूर्ण केला होता आणि त्याच्या खाली काही संस्कृत मध्ये वाक्य बनवायला दिली होती. तर मी ती आज न घेता मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही ग्रुपवर करून तुमची तुमची उत्तरं फोटो काढा आणि अ, ती पाठवा ग्रुपवर. हो सर, चालेल. हा. आणि हो सर. हा, सगळीच्या हा सगळी ठीक चुकली तरी हरकत काही नाही, पण प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करा. ठीक आहे. हो. चालेल. ठीक आहे. माझा पण आता 9वा पाठ सुरू करू. हो. नवमः पाठ. आहे. ठीक आहे. आणि या पाठामध्ये आपण बघतोय क्रियापदांनी. बघा, अनेक वचन आहे म्हणजे क्रियापद बघ. तर छायाताई, तुम्ही पहिलं क्रियापद वाचाल. हो सर. हा. ध्रुव, धारण करणे. आता बरोबर आहे. धारयती, तो धारण करतो. हम्म. धारयंती, ते धारण करतात. घ्या, पुढचं पण घ्या. खालचे पण. धारयसी, तू धारण करतोस. धारयथ, तुम्ही धारण करता. हम्म. धारयामी, मी धारण करतो. धारयामः, आम्ही धारण करतो. बरोबर. ठीक आहे. ध्रुव, धारण करणे असं आहे. आणि आपण आता वर्तमान काळ बघितला. इथे हो. फक्त आपल्याला एक वचन आणि बहुवचन दिलेलं आहे. हा. द्विवचन दिलेलं नाहीये इथे. एवढंच लक्षात ठेवायचं. हो. हो सर. हा. लताताई, तुम्ही आता हो. एक सलग म्हणून भविष्यकाळ. दाखवा बघू. नाही, भविष्यकाळ नको. भविष्यकाळ घे. तुम्ही हं. तुम्ही तुम्ही वर्तमान काळच म्हणून दाखवा आता. आणि मला कर्त्या सकट तुम्ही घ्यायचंय. बर. हम्म. म्हणजे खालून घेऊ का खालून घ्या ना. धारियामी पासून? आपल्याला हं. आपल्याला नेहमी सवय हो. खालनच असते. आपल्या मराठीत आपण हो. असंच शिकलो. मी, आम्ही, तू, अहम. तुम्ही. हं. हा. अहम धारयामी, हम्म. वयम धारयामः. बरोबर. त्वम धारयसी हम्म. आणि यूयम. यूयम धारयथ. हम्म. सह धारयती हम्म. आणि तो धारयंती. ते धारयंती. ते धारयंती. हा. सह म्हणजे तो, हा, पुल्लिंगी सह तो. म्हणजे बरोबर. हा. आणि ते धारयंती. आणि आता नुसतंच क्रियापद चालून दाखवा बघू. आपण जसं एक वचन, द्विवचन, बहुवचन म्हणतो. अच्छा, म्हणजे धारयामीच का? हा, धारयामी पासूनच करा. पण आता कर्ता हा. म्हणायची गरज नाही. धारयामी, धारयामः. नाही, आपल्याला मी काय म्हणले, मधलं मधलं म्हणायचं पण का? आता द्विवचन पण म्हणायचंय. धारयामी, धारयाव, धारयाह. नाही, धारयामी, धारयावह, धारयामह. धारयामः. म्हणा म्हणा, पुढचं म्हणा. धारयसी, धारयथः, धारयथ, हम्म. धारयती, हम्म. धारयतौ. म्हणजे 2 मात्रा. नाही, बरोबर आहे. नाही. धारयती, धारयतः, धारयती, धारयतः, धारयंती. धारयंती. अगदी सावकाश म्हणावं का ताई. बर.
धारयामि धारयवः धारयावः. धारयामः धारयसि धारयथ धारयथः. धारयसि धारयथः आणि धारयथ हम्म. धारयति धारयति धारयतो धारयतः. धारयतःच का इथे पण हो. मधला नाही, हे बघा, अच्छा. मध्ये इथे जेव्हा तुम्ही होतात ना हं, मध्यम पुरुषामध्ये, तेव्हा तिथे धारयथ थच्या पुढे थ. विसर्ग होता. आणि इथे हं, जेव्हा तुम्ही करतात म्हणजे ज्याला मराठीत आपण तृतीय पुरुष म्हणतो हं, आणि संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतो, तेव्हा तिथे हं. धारयती धारयतः त त तो तानाजी तो मधला त आणि त्याच्या हं, पुढे तो विसर्ग. बरोबर तो हा, आणि खाली फक्त थ खाली थ परत तिथे. थ आणि मग इकडे ह्याच्यामध्ये धारयथ नुसतं थ आणि इकडे धारयंती ह्याच्यात बहुवचन मध्ये अनेक वचनामध्ये प्रथम हं, पुरुष, एक वचनामध्ये धारयती, द्विवचनामध्ये धारयतः, धारयंती. धारयंती बरोबर हं? असं आहे बघा, हो अगदी शांतपणे म्हणायचं हं, बघा. समोरचा माणूस बोर झाला पाहिजे इतकं हं. स्पष्टपणे म्हणायचं. म्हणजे पुढचा शब्द आधी नाही म्हणायचा लगेच. हा, ठीक आहे. आता लताताई हो नंतर कोण आहेत? आता आज बर्वेताई आल्यात का? माधवीताई धस्से पण नाहीत का? बर, ठीक आहे. मग माधवीताई दळवी का एकदम? हो. हा, घ्या माधवीताई. आता मी भविष्यकाळ घेऊ का? हो हो, भविष्यकाळ. हा. धारयिष्यति तो धारण करेल. हम्म. धारयिष्यन्ति ते धारण करतील. हम्म. धारयिष्यसि तू धारण करशील. धारयिष्यथ तुम्ही हम्म. धारण कराल. हम्म. धारयिष्यामि मी धारण करीन. धारयिष्यामः आम्ही धारण करू. चालेल. आता उलटून म्हणजे उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष पूर्णच्या पूर्ण क्रियापद भविष्य काळात म्हणा. क्रियापद भविष्य काळात म्हणा म्हणजे धारयिष्यामि धारयिष्यामः. नाही, तेवढंच नाही. धार मी 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 काय म्हणलंय, पूर्ण म्हणायचंय. म्हणजे आपल्याला आता इथे एक वचन, द्विवचन, बहुवचन तिन्ही म्हणायचंय. तुमच्या समोर स्लाइड वर फक्त एक वचन आणि बहुवचन दिलंय, पण आपल्याला द्विवचनही म्हणायचंय. म्हणजे देवः देवो देवाः तसं करायचं का? नाही नाही ताई, तुम्ही धातूच करताय ना, तुम्ही शब्द नाही करत आहात. शब्दाला विभक्ती असते, धातूला विभक्ती नसते. हम्म. धातूला प्रथम पुरुष, उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष असतो, बरोबर? हा. वदामी वदावह वदामह वदसी वदथः वदत वदती वदता वदंती, हम्म, हम्म, या हम्म. काही विभक्ती ओके. नाहीयेत. हा, ते करायचंय म्हणजे मला आता. हा, धातू चालवणे. हा, धातू ठीक आहे. चालवणे म्हणजेच क्रियापद चालवणे. हो, ठीक आहे. हा, करा, म्हणा, खालपासून वरती अहम जा. अहम धारयिष्यामि. हम्म. आवाम धारयिष्याम. वयम धारयिष्यामः. बरोबर. ओके. त्वम धारयिष्यसि. हम्म. युवां धारयिष्यथः. बरोबर. यूयं धारयिष्यथ. बरोबर. सः धारयिष्यति. हम्म. तौ तौ धारयिष्यतः. बरोबर. आणि ते धारयिष्यन्ति. अगदी बरोबर, छान म्हणलं ताई. थँक्यू.
पुढे कोण आहेत आता? माधवीताईंनंतर निशिगंधाताई आहेत. मी हा, पुढच्या स्लाइडवर जातो. आली आली. हा ठीक आहे. हा, म्हणा ताई. कथ सांगणे, कथन करणे. वर्तमान काळ. कथयति, कथयतः, कथयन्ति. कथयति तो सांगतो, कथयतः ते दोघं सांगतात, कथयन्ति ते सगळे सांगतात. कथयसी, कथयथः, कथयथ. कथयसी म्हणजे तू सांगतोस, ते दोघं सांगतात. आणि कथयथः म्हणजे तुम्ही सांगता. कथयामि मी सांगतो, कथयावः आम्ही दोघं सांगतो, कथयामः आम्ही सांगतो. बरोबर, अगदी बरोबर, छान. फक्त ताई तुम्ही इथे कथयथ म्हणला होता. ना म्हणे कथयत, याला पण कथयसी, कथयथः, कथयथ. हा, तुम्ही इथे त्याला कथयथ म्हणला होता बर बर बर, चुकलो. बहुवचनाला. एवढंच फक्त मी हा, तुमच्या बरोबर. लक्षात आणून आलं देतो. आलं, चुकलो. पण तुम्हाला कळलेलं आहे, कारण की तुम्ही इथे द्विवचनामध्येही कथयथ म्हणला होता. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की तुम्हाला तो फरक कळलेला आहे, लक्षात आलेला आहे तुमच्या. आपण तरी चुकलोच. नाही नाही, बोलताना आपण मराठी बोलताना कित्येक वेळा आपण चुका करतो, पण आपण लिहायला लागलो की आपण बरोबर लिहितो. होपफुली. भविष्य ठीक. काळ. हा, नाही थांबा, आता आपण पुढचे निशिगंधाताईंनंतर आता सीमाताई आल्यात. हो, आली आहे. हा, मग ताई, होत आहे. हा, खालून वर जायचंय आपल्याला. हो. आणि मला पूर्ण द्विवचनही सांगायचंय. कथयिष्यामि, कथयिष्यामः, कथयिष्या नाही कथयिष्यावः, वह, कथयिष्यामः, बरोबर. कथय मला कथयष्यसि. हॅलो, एक मिनिट. मला हे कळत नाहीये, कथयिष्यावह कसं होतंय? आवाम आम येतं ना. नाही, अहम आवाम वयम तुम्ही ते म्हणताय का तुम्ही हे बघताय? वदामी, वदावह, वदामह. नाही, मी अहम आवाम वयम बघतीये, तर मग आवामला आम येत आहे. मग नाही, ते कसं होतंय म्हणजे? अहम कथवाह कसं? अहम आवाम वयम, बरोबर. हा. हा, अहम कथयिष्यामि, हम्म. आवाम कथयिष्यावह. हा, हे कथयिष्यावह कसं होतंय? कथयिष्याम व्हायला पाहिजे ना. आम आहे, आवाम आम. असं नाही नाही, चुकीचं लिहिलंय का मग मी? तुम्ही लिहिताना चुकीचं लिहू शकता. हम्म. हा, ठीक आहे, मी दुरुस्त करते. हा, आणि वयम कथयिष्यामः. ठीक आहे, सीमाताई तुम्ही करत होतात ना? हो. हा, आणि आपण मध्यम पुरुषावर होतो, बरोबर आहे. परत म्हणते पाहिजे. कथयिष्यामि, कथयिष्यावः, कथयिष्यामः, कथयिष्यसि, कथयिष्यथः, कथयिष्यथ, बरोबर. कथयिष्यति, कथयिष्यतः, हा, कथयिष्यन्ति. मधलं वा, नीट जमतच नाही अजून. परत म्हणा, चला परत म्हणा. द्वितीय द्वितीय येत नाहीये. नाही म्हणा ना, चूक कराल, परत म्हणल्याने बरोबर होणार आहे ते. कथयिष्यति, कथयिष्यथः, तः, कथयिष्यन्ति. बरोबर आहे. कथयिष्यामि, कथयिष्यावः, कथयिष्यामः. असं तुम्ही सावकाश का नाही म्हणत मग? म्हणजे तुम्ही ते सावकाश म्हणतात. म्हणलात ना की तुम्हाला विचार करायलाही थोडा वेळ मिळतो ताई. हो, पण ते समोरच्या मधलं म्हणायला गेलं की काहीतरी गडबड होते, म्हणजे म्हणताच येत तुम्ही नाहीये स्लो पण. म्हणा ना, तुम्हाला नक्की येणार आहे. बर. हा, घ्या बघू, कथयिष्यसि पासून करा बघू. कथयिष्यसि, कथयिष्यथः, हा, कथयिष्यथ. ते बरोबर. द्वितीयाचाच प्रॉब्लेम येतो, ते पटकन हे दिलंच जात नाही. मध्ये असा एक छोटासा पॉज घ्यायचा ना, मग वाटत असेल तर. हा. कथयिष्यथः, कथयिष्यथ. बघा, मी असा हो. पॉज घेऊन दाखवला तुम्हाला. हो. पुढचं घ्या.
प्रथम पुरुष घ्या. कथयिष्यति. हा तुम्हीच कथयिष्यति कथयिष्यति कथयिष्यतः कथयिष्यन्ति. सुंदर. बरोबर तुम्हाला पॉज कळला ताई. हो. फारच छान. पुढे वैजयंतीताई जोशी. हम्म. क्षालन क्षल म्हणजे धुणे. बरोबर आहे. क्षल धातू. क्षालयती हे पहिल्यांदा वाचू ना सर, मी आता जॉईन झाले, उशिरा झाले जरा join. हा आपण वैजयंतीताई जोशी आपण पूर्ण क्रियापद चालवतोय त्यामुळे आणि उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष अशा क्रमाने म्हणजे खालून वर जातोय आपण. बर बर. हा. क्षालयामि हम्म. क्षालयावः बरोबर क्षालयामः बरोबर. क्षालयसि क्षालयथः बरोबर. क्षालथ क्षालथ क्षालयथ. क्षालयथ. हा. नंतर क्षालयति हम्म. क्षालयतः हम्म. क्षालयन्ति. छान. आता कर्त्यासकट म्हणता येईल का ताई तुम्हाला? म्हणजे प्रत्येकाचा क्रियापदाच्या आधी कर्ता म्हणायचा आणि त्या क्रियापदाचं रूप म्हणायचं. म्हणजे अहम अहम क्षालयामि. क्षालयामि आवाम वयं क्षालयावः. आवां क्षालयामः वह वयं वह क्षालया वह. अहम अहं आवाम क्षालया वयम है ना. हाँ अहं क्षालयामि आवाम आवां क्षालयामः वह. अहं क्षालयावः अहं वय. यूयं नहीं वयं क्षालयामः. हा वयं क्षालयामः. बरोबर. पुढचं त्वम त्वं क्षालयसि. त्वं क्षालयसि. युवाम युवां क्षालयथः आणि यूयं क्षालयत. क्षालयथ. थ अडग्यामधला थ. क्षालयथ. नंतर त्वं अहं त्वं सह सः सः क्षालयति सः क्षालयति तौ सः तौ ते सः तौ क्षालयतः आणि ते क्षालयन्ति. आता मी तुम्हाला ताई नक्की सांगतो, तुमची लिहायची प्रॅक्टिस कमी आहे का? सराव नाही लिहिते सर मी, पण आता ते हे लिहायची प्रॅक्टिस कमी झाली. क्रियापदानी लिहिले नाहीत अजून. हा मग 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 हे पण तुम्हाला लिहायला पाहिजे. हे बघा सगळ्यांनी तुम्ही जितके लिहाल ना तितके तुमचं पक्क होईल. कारण की लिहिताना आपण मनामध्ये वाचतो पण दोनदा बघतही असतो आणि हाताने जेव्हा लिहितो ना तेव्हा ते मेंदूवर पण कोरलं जातं. हो बरोबर आहे. लिहिते सर, ते उलट मी सगळं पुस्तक बरचसं लिहून काढलंय, पण ते आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे ताई. हो बरोबर आहे. हा सुरुवातीला वेळ जातो, आपल्याला वाटतं की अरे मी हे सगळी कारकुनी करतीये, पण ती कारकुनी नसते. थोडं पाठांतर कमी, पाठच करायला पाहिजे सर. हे पाठांतर कमी नाही, पडतं. पाठांतर करायचं नाही असं आपल्याला सरांनी सांगितलं होतं. तुम्ही लक्ष दिलं होतं का सांगितलंय पण सरांच्या? तरी हो सरांनी सांगितलंय पण तरी थोडंसं करावंच लागेल सर. हे नाही करायला लागणार. जर का तुम्ही ते बरोबर. दोनदा तीनदा लिहिलत ना तर तुम्हाला पाठांतरही करावं लागत नाही.
तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम जप वगैरे लिहिता का वहीमध्ये? हो लिहिते ना. हा, मग त्याऐवजी हे लिहा आता. तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, चालेल. आपण आता पुढे जाऊ. वैजयंतीताई जोशी नंतर विद्याताई तेंडोलकर. हा. अहम क्षालयिष्यामि हा. आवाम क्षालयिष्यावः वयम क्षालयिष्यामः सुंदर. पुढचं करा. त्वं क्षालयिष्यसि यूयं त्वं युवाम 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 युवां क्षालयिष्यथ शालयिष्यथ. हा, यूयम शालयिष्यथ. बरोबर आहे. छान. युवां कुठलं करताय ताई, तुम्ही मला सांगा. मध्यम पुरुष करताय का प्रथम? ताई तुमचा आवाज ब्रेक होतोय, त्यामुळे आम्हाला कळत नाही तुम्ही काय बोलताय. हा, मी बाहेर आहे जरा, त्यामुळे होतंय ते. हा, करा ताई. सहा क्षालयिष्यति. नंतर द्वितीय पुरुष त्याचा तौ. सहा तौ क्षालयिष्यतः. माझ्या मते त्या बाहेर आहेत. आपण कपिलजींकडे जाऊ. क्षालयिष्यन्ति. ताई पण आम्हाला काहीच ऐकवलं नाही. हा. ठीक आहे, आपण कपिलजींकडे जाऊ. कपिलजी, तुम्ही हे शेवटचा पूर्ण कराल का, जे विद्याताईंनी अर्धवट सोडलंय? हो, मी परत पहिल्यापासूनच करतो. बरं, करा. अहम क्षालयिष्यामि आवाम क्षालयिष्यावः वयम क्षालयिष्यामः बरोबर. त्वं क्षालयिष्यसि युवां क्षालयिष्यथः यूयं क्षालयिष्यथ. अगदी बरोबर. सः क्षालयिष्यति तौ क्षालयिष्यतः ते क्षालयिष्यन्ति. क्षालयिष्यन्ति. बरोबर. अगदी बरोबर. छान केलं कपिलजी. रुपाली ताई आल्यात? हो आहे. हा, घ्या. पाल म्हणजे पालन करणे. अगदी सोपं आहे म्हणजे समजायला. हो. खालून वर घेते हा मी. हो हो. अहम पालयामी म्हणजे मी पालन करतो. आवाम पालयावह वयम पालयामह म्हणजे आम्ही पालन करतो. त्वं पालयसी तू पालन करतोस. त्वं युवाम. हा, युवाम पालयथः म्हणजे तुम्ही दोघे पालन करता. आणि यूयम पालयथ म्हणजे तुम्ही सगळे पालन करता. सह पालयती तो पालन करतो. तौ पालयतः म्हणजे ते दोघे पालन करतात. ते पालयंती म्हणजे ते सगळे पालन करतात. बर. पुढे कोण आहेत आता? रुपालीताई नंतर विशाखाताई आल्यात? हो, आले. हा, भविष्य काळ घ्या. अहम पालयिष्यामि आवां पालयिष्यावः वयं पालयिष्यामः. आता ताई तुम्ही ना पालयिष्याम म्हणतात, ते पालयिष्याम आहे. पालयिष्यामः. हा, त्याच्यामध्ये य जरा तुमचा उच्चार कमी येतोय. बर. हा. त्वं पालयिष्यामि
पालयिष्यसि हा युवां पालयिष्यथः हा यूयं पालयिष्यथ हा सः पालयिष्यति तौ हम्म, पालयिष्यतः ते हम्म, पालयिष्यन्ति. हा तो पालन करील, ते दोघं ते मी पालन करेन, आम्ही दोघं पालन करू, आम्ही सगळे पालन करू. तू बरोबर. पालन करशील, तुम्ही दोघं पालन करा, तुम्ही कराल सगळे कराल पालन कराल. हम्म, तो पालन करील, तुम्ही दोघं पालन कराल, ते सगळे ते पालन करतील. बरोबर. हा, ठीक आहे, छान म्हणलं. पुढे कोण आहेत आता? मोहिनीताई किंवा विजयाताई आल्यात? ठीक आहे. आणि सुकेशाताई? अच्छा, सुकेशाताई पण नाही आल्या. हा, ठीक आहे. मग एकदम छायाताई कवडे. हो सर. तूल, तोलणे. हम्म, तोलयसी. ताई आपल्याला पहिल्यापासून घ्यायचंय ना, तोलयामी पासून. तोल तो तोलयती, तो तोलतो, ताई तोलयंती. ताई ताई आपण खालनं वर जातोय ना. मग आधी तेच वाचलं होतं सर. ठीक, चालेल. हा तोलयामी, तो हा तोलतो. तोलयाम, आम्ही तोलतो. तोलयसी, तू तोलतोस. तोलयथ, यत, तुम्ही तोलता. तोलयती, तो तोलतो. तोलयंती, ते तोलतात. ठीक आहे. आता तुम्ही पूर्ण कर्त्यासकट द्विवचन पण म्हणायचंय बरं का आता. हा. हा, म्हणा छायाताई. अहम तोलयामी तोलयामी, आवाम आवाम तोलयाम. आवाम तोलयावह. आवाम तोलयावह. हा, हे लिहिलेलं नाहीये. युवाम, युवाम तोलयामी, तोलयामह. अहम आवाम वयम आहे ना ताई. वयम तोलयामह. हा, हो सर. हा हा, आता मध्यम पुरुष घ्या बघू. त्वम तोलयसी, हा तो तोलयत, त्वम हा, तोलयत. आवाम तोलयत, यव ताई ताई यवमहम. ताई 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 थांबा थांबा थांबा. त्वम तोलयसी, त्वम तोलयसी. युवाम आवाम, युवाम युवाम, युवाम, तोलयथः. युवाम तोलयथ. तोलयथः. तोलय, अच्छा. हम्म, युवाम तोलयथ. हा, आणि यूयम तोलयथ. यूयम तोलयथ. युवम, हा, यूयम. यूयम, यूयम हा तोलयथ. हा, त्वम यूयम तो तोलयथ. यूयम तोलयथ. हा, सह तोलयति. सह तोलयत. सॉरी, मी लिहून काहीच नाही लिहिलेले सर. क्षमा. पण मी म्हणतोय ना, तुम्ही माझ्या मागे म्हणा. हो, चालेल. सह तोलयति. सह तोलयती. तौ यु तोलयतः. तौ तोलयथ. त्वम तोलयतः. त त त- तानाजी मधला त आहे. तौ तोलयतः. हा, थ नाही, थ कशाला म्हणलात नंतर? तौ तोलयत, तोलयतः. तौ तोलयतः. हा, यु आणि पुढे युवा, यूथम.
नाही तोलयन्ति नाही, काय आहे? सहा तौ ते तोलयंती. ते तोलयन्ति आता माझ्या मागे तुम्ही म्हणा, अहम आवाम वयम प्रथमा. अहम आवाम आवाम वयम प्रथमा. वयम. ठीक आहे. त्वम हो. युवाम यूयम द्वितीया. त्वं युवां यूयम द्वितीया. यूयं द्वितीया. सह सः तौ ते तृतीय पुरुष. सो तौ ते तृतीय पुरुष. हा, तृतीय पुरुषाला आपण संस्कृत मध्ये म्हणतो प्रथम पुरुष. द्वितीय हो. पुरुषाला आपण संस्कृत मध्ये म्हणतो मध्यम पुरुष. आणि प्रथम पुरुषात मराठीत ज्याला आपण म्हणतो त्याला संस्कृत मध्ये आपण उत्तम पुरुष म्हणतो. हो. अहम आवाम वयम उत्तम पुरुष, त्वम युवाम यूयम मध्यम पुरुष, सहा तौ ते प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. आता ताई, उद्याला तुम्ही वर्गात आलात ना की मी तुमच्याकडनं हे म्हणून घेणार आहे. हो सर. हा, अजिबात न अडखळता मला म्हणून दाखवायचंय. हो. ठीक आहे, चालेल. हा, पुढे लताताई, पुढचं घेता. हो. भविष्यकाळ. हो. भविष्यकाळ. अहम तोलयिष्यामि आवाम आवाम तोलयाशथ नाही, थः आवाम तोलयिष्यावः. यावः आवाम तोलशावः तोलयिष्यावः. तोलयिष्यावः हा. वयम तोलयिष्यामः. हा, हे बघा ताई, तुम्ही आता जे असं तुटकं जे बोलता ना ते चांगलं आहे. बर. कारण की जेवढं तुम्ही तुटकं बोलाल पण बरोबर बोलाल तेवढे तुमचे उच्चार सुधारत जाणार आहेत. हो. हा आता वरचं हा घ्या. त्वं तोलयिष्यसि हा, युवां युवाम तोलयिथः तोलयिष्यथः हा, आणि यूयं यूयम तोलयिष्यथः फक्त थ. हा, यूयम तोलयिष्यथ. सावकाश बोला, अगदी सावकाश, हा. तुटक उच्चार करा, काही हरकत नाही. बर. सह तोलयिष्यति. हा, नंतर तौ तौ तोलयिथः थ कुठे आला ताई? तोलयिष्यथ तह नाही त त त तानाजी मधला त. हा तह तोलयिष्यतः हा, आणि ते तोलयिष्यन्ति. हा, तोलयिष्यन्ति. आता परत एकदा म्हणा बघू ताई. अहम तोलयिष्यामि आवाम तोलयिष्यावः आणि वयम वयम तोलयिष्यामः. त्वं तोलयिष्यसि युवां तोलयिथः तोलयिष्यथः आणि यूयं तोलयिष्यथ. बरोबर. सह तोलयिष्यति. हा, तौ शलयिष्यतः. ताई, आपण तौ होत ना, तौ नाही, तौ तोल होत ना. तौ झालं ना. तौ
त्याच्या पुढे तौलयुष्यतः. हा, तोलयिष्यतः. आणि नंतर ते तौलयुष्यन्ति. बरोबर, ठीक आहे. हा, हा. ताई तुम्हाला पण लिहायची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. हा, हो. पुढे कोण होता आता? लताताई झाल्या की आता माधवी ताई दळवी. हम्म. संस्कृत भाषेत अनुवाद करा. बैल जलद चालतात काय? बैल जलद चालतात काय? बलिवर्दाः वेगेन किं चलन्ति? हा, बरोबर. आता तुम्ही खरं हिरवं बघितलं, पण खरं माझी अपेक्षा आहे की तुम्ही उजवीकडे न लक्ष देता फक्त निळ्या अक्षरांवर लक्ष द्या. ठीक आहे. निशिगंधाताई, हा, करते. घरात दरवाजे आहेत. निशिगंधाताई तुम्ही बोलताय का म्यूट वर गेलात? चुकून म्यूट झालं, हा, पण मी बोला. बोलतेय. हा, गृहे द्वाराणि सन्ति. करेक्ट. पुढे सीमाताई सोनसळे. मोठ्या घरात अनेक दरवाजे असतात. विशाल गृहे. विशाले गृहे अनेकानि द्वाराणि सन्ति. बरोबर आहे. इथे विविधाः चालेल का अनेकाने? अनेकानी ना, म्हणजे अनेक. विविध म्हणजे वेगवेगळे, राईट? हा, ओके, अनेक म्हणून. ओके. हा, तुम्ही बघा ना, इथे विविध प्रकारची फुले आहेत. म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ फ्लॉवर्स. करेक्ट. इथे नंबर आहे, नंबर. इथे नंबर आहे, अनेक. ओके. हा, पुढे अनेकानी किंवा बहुनी द्वारांनी पण चालेल बर का. बहुनी. हा, म्हणजे ते खूप होईल मग. बहुनी, बरोबर. मोठ्या घरात खूप दरवाजे म्हणायचे असेल तर बहुनी. आणि अनेक दरवाजे म्हणजे मोजण्यासारखे आहेत, पण म्हणजे खूप, म्हणजे आपण मोजता येणार नाहीत अशा प्रकारे जेव्हा गोष्टी असतात ना, तेव्हा आपण खूप म्हणतो. इथे खूप माणसं आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो की हा, म्हणजे मला आत्ता लगेच मोजता येणार नाही, अशा अर्थाने बहुनी वापरतो आपण. आणि आपण जेव्हा म्हणतो ना 100-125 असतील, म्हणजे त्यावेळी आपण म्हणतो इथे अनेक माणसं आहेत, पण आपण मोजायला गेलो तर आपल्याला मोजणं शक्य असतं. ओके. हे असे छोटे छोटेसे बारकावे आहेत, पण ते पुढे गेल्यावर कळतील तुम्हाला. म्हणजे मी इथे अनेकानी वापरू का बहुनी वापरू. ठीक आहे. पुढे कोण होतं? वैजयंतीताई जोशी होत्या का सीमाताई सोनसळे होत्या? नाही, माझं झालं, मीच केलं. अच्छा, तुम्हीच केलं ना, मग वैजयंतीताई आहेत. आसनांवर शिष्य आसनांवर शिष्य बसतात. शिष्याः. आसनांवर म्हणजे निशिगंधाताई तुम्ही म्यूट वर जा हो, कृपया. सॉरी. हा, ठीक आहे. हा, करा वैजयंतीताई. आसनांवर शिष्य बसतात. बर, आता उजवीकडे नका बघू. आता उजवीकडे नका बघू. आसनांवर म्हणजे तुम्हाला काय कळलं? आसनांवर अनेक वचन, बहुवचन नाही याचा. बहुवचन आहे. हा, आसनांचं बहुवचन आहे. आणि वर म्हणजे काय येतं आपल्या मराठीत? शू. आसनांवर म्हणजे मराठीमध्ये वरच येतं ना सर? नाही, मराठीमध्ये आपली विभक्ती कुठली येते? त इ आ, त इ आ, किंवा वर किंवा मध्ये. बरोबर आहे. हे सगळे आपले सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत मराठीतले. सप्तमी. बरोबर आहे. आता शिष्य बसतात म्हणजे याच्यावरून काय कळलं तुम्हाला? शिष्य पण अनेक वचन आहे. बरोबर, कारण की बसतात आहे. बरोबर. नाहीतर एक जर शिष्य असता तर शिष्य बसतो असं झालं असतं. बहुवचन आहे. शिष्यांचं बहुवचन म्हणजे शिष्या. हा, आणि बसतात म्हणजे हा वर्तमान काळ आहे.